वर्धा जिल्ह्यातील 315 विद्यमान सरपंचांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले। दिनांक 10 एप्रिल 2026 ला न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमक्ष झालेल्या सुनावणी दरम्यान या 315 सरपंचांचा कार्यकाळ 2024 ला संपला होता। वर्धा जिल्हा सरपंच संघटनातर्फे सचिव संजय ढुमणे यांनी ही याचिका दाखल केली होती। राज्याने 20 फेब्रुवारी 2026 ला काढलेल्या परिपत्रकानुसार या कालावधीत ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्या ग्रामपंचायतीला 15 दिवस लोटूनही आदेश न आल्याने सरपंच संतप्त झाले असून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेचे कीर्तिध्वज सवाई यांनी दिला आहे। वर्धा जिल्हा सरपंच संघटना वर्धा यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे वर्धा जिल्ह्यातील 315 ग्रामपंचायत सरपंच यांना प्रशासक नियुक्तीबाबत याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी 10/4/2024 ला आदेश दिला की या वर्धा जिल्ह्यातील 315 ग्रामपंचायत सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावयाचे आदेशित केले। परंतु 15 दिवस उलटूनही प्रशासनाने लगेच आदेश प्रशासक म्हणून आदेश देण्यात यावे असे ठरले असतानाही प्रशासनाने आदेश काढले नाही। त्यामुळे वर्धा जिल्हा सरपंच संघटना वर्धा यांनी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करत होते। त्यावेळेस माननीय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे मंडपाला भेट देऊन त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आपण उपोषण मागे घ्यावे व यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतले। 15 दिवस लोटूनही शासनाने कोणताही आदेश काढलेला नाही। त्यामुळे सरपंच संतप्त झालेले असून 8 दिवसात आदेश मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल